भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरू झाली? तर मित्रांनो, भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोलकाता ह्या शहरात सुरू झाली. म्हणजे आपले ऑप्शन ए हे उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. BCG लस डॅश या रोगापासून बचाव करते. तर मित्रांनो, BCG लस क्षयरोग या रोगापासून बचाव करते. म्हणजे आपले उत्तर ऑप्शन बी हे बरोबर आहे. पुढील प्रश्न घेऊया. कॉलरा रोगाच्या जीवाणूचा आकार कसा असतो? तर मित्रांनो, कॉलरा रोगाचा जीवाणूचा आकार स्वल्पविरामासारखा असतो. म्हणजे इथे आपले ऑप्शन ए हे बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया मित्रांनो. कोणत्या जीवनसत्व अभावी मनुष्यास रात आंधळेपणा हा रोग होतो? तर मित्रांनो, अजीवनसत्व अभावी माणसाला रात आंधळेपणा हा रोग होतो. म्हणजे आपले उत्तर ऑप्शन ए हे बरोबर आहे. पुढील प्रश्न. पाण्याची खोली मोजण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरतात? तर मित्रांनो, पाण्याची खोली मोजण्यासाठी सोनार तंत्रज्ञान वापरतात. म्हणजे आपले उत्तर ऑप्शन ए हे बरोबर आहे. पुढील प्रश्न. त्वचेचा काळा रंग कोणत्या पदार्थामुळे प्राप्त होतो? त्वचेला काळा रंग कोणत्या पदार्थामुळे प्राप्त होतो? तर मित्रांनो, मेलनिन या पदार्थामुळे त्वचेला काळा रंग प्राप्त होतो. म्हणजे आपले ऑप्शन ए हे ते बरोबर आहे. पुढील प्रश्न. राष्ट्रीय गीत वंदे मातरम कोणी लिहिले आहे? तर मित्रांनो, राष्ट्रीय गीत वंदे मातरम बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिले आहे. म्हणजे आपले उत्तर ऑप्शन ए येथे बरोबर आहे. पुढील प्रश्न. धातूंचा राजा कोणाला म्हटले आहे? मित्रांनो, धातूचा राजा सोन्याला म्हटले आहे. म्हणजे आपले उत्तर ऑप्शन सी इथे बरोबर आहे. तर मित्रांनो, पुढील प्रश्न पाहण्या अगोदर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर पुढील प्रश्न आहे. भारतीय चलनावरील कोणत्या नोटेवर गांधीजीचा फोटो नाही आहे? तर मित्रांनो, भारतीय चलनातील 1 रुपयाच्या नोटेवर गांधीजीचा फोटो नाही. म्हणजे आपले ऑप्शन ए इथे बरोबर आहे. पुढील प्रश्न. मानवी शरीराचा सर्वात मोठा अंग कोणता असतो? तर मित्रांनो, त्वचा हा मानवी शरीराचा सर्वात मोठा अंग असतो. म्हणजे इथे आपले उत्तर ऑप्शन ए हे बरोबर आहे. पुढील प्रश्न. मौर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो, मौर्य समाजाची स्थापना चंद्रगुप्त यांनी केली. म्हणजे इथे आपले ऑप्शन बी हे बरोबर आहे. पुढील प्रश्न. हिराकूड धरण कोणत्या नदीवर आहे? तर मित्रांनो, हिराकूड धरण हे गोदावरी नदीवर आहे. गोदावरी. म्हणजे इथे आपले ऑप्शन डी हे बरोबर आहे. पुढील प्रश्न घेऊया. पृथ्वीवर एकूण किती महासागर आहेत? मित्रांनो, पृथ्वीवर एकूण किती महासागर आहेत? तर पृथ्वीवर एकूण 5 महासागर आहेत. 5. म्हणजे याचे उत्तर ऑप्शन सी हे बरोबर आहे मित्रांनो. चला पुढील प्रश्न घेऊ. पृथ्वीवर एकूण किती महाद्वीप आहेत? तर पृथ्वीवर एकूण आपल्याला महाद्वीप विचारले तर 7 आहेत. म्हणजे आपले ऑप्शन बी हे बरोबर आहे. पुढील प्रश्न. मानवी मज्जासंस्थेचा अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात? तर मानवी मज्जासंस्थेचा अभ्यास नेफ्रोलॉजी शास्त्रात करतात. म्हणजे आपले उत्तर ऑप्शन सी हे बरोबर आहे. पुढील प्रश्न. आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारे रोग कोणता? तर आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंड हा आजार होतो. म्हणजे आपले उत्तर ऑप्शन ए हे बरोबर आहे. पुढील प्रश्न. मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण बरगड्यांची संख्या किती असते? तर मित्रांनो, आपला प्रश्न जो आहे तो मानवी शरीरामध्ये मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण बरगड्याची संख्या ही 36 ही असते. तर मित्रांनो, ह्याचा उत्तर ऑप्शन बी आहे. तर पुढील प्रश्न. मानवी हृदयाचे दर मिनिटास किती स्पंदने होतात?
तर मित्रांनो मानवी शरीराचे दर मिनिटाला 72 स्पंदने होतात, म्हणजे इथे आपले उत्तर ऑप्शन ए हे बरोबर आहे. चला पुढील प्रश्न, युनिव्हर्सल डोनर म्हणजे कोणता रक्तदाता होय? म्हणजे जो रक्तदाता आपलं रक्त कुणालाही देऊ शकतो त्या रक्तदात्याला आपण युनिव्हर्सल डोनर म्हणतात. आणि म्हणजे तो रक्तदाता कोणत्या ग्रुप आहे, तर त्याचे उत्तर आहे ऑप्शन सी. मित्रांनो ऑप्शन सी म्हणजे इथे उत्तर आपले ओ रक्तगटावाला माणूस आहे, जो कुणालाही रक्त देऊ शकतो त्याला आपण युनिव्हर्सल डोनर असे आपण म्हणतो. तर पुढील प्रश्न, बटाटा हे काय आहे? तर मित्रांनो बटाटा हे मूळ, खोड, बीज, फळ. तर मित्रांनो बटाटा हे फळ आहे. इथे आपले ऑप्शन डी हे बरोबर आहे. त्यानंतरचा जो प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय चलनावरील नोटेवर किती भाषा लिहिलेल्या असतात? तर मित्रांनो भारतीय चलनावरील नोटेवर 17 भाषा लिहिलेल्या असतात. किती? 17. म्हणजे इथे आपले ऑप्शन डी हे बरोबर आहे. पुढील प्रश्न, कोवळ्या उन्हामुळे मनुष्यास कोणते जीवनसत्व मिळते? तर मित्रांनो कोवळ्या उन्हामुळे माणसास ड जीवनसत्व मिळते, म्हणजे इथे उत्तर आपले ऑप्शन डी हे बरोबर आहे. चला पुढील प्रश्न घेऊया, हायड्रोक्लोरिक आम्ल असणारी फळे कोणती? तर मित्रांनो इथे आपले ऑप्शन ए आंबा, बी लिंबू, सी पेरू, डी केळी. तर मित्रांनो आपले उत्तर आहे ऑप्शन बी लिंबू. या फळामध्ये आढळते, हायड्रोजन जास्त आढळते. तर दुसरा प्रश्न आहे मित्रांनो 49वा, कोणता डॅडॅश हा उडता येणारा सस्तन प्राणी होय? तर मित्रांनो तर त्याचं उत्तर आहे वटवाघूळ, म्हणजे इथे आपले ऑप्शन डी हे उत्तर बरोबर आहे. आणि आपल्याला लास्ट प्रश्न आपण बघणार आहोत, कोणत्या प्राण्यापासून हत्ती रोगाचा प्रसार होतो? तर मित्रांनो डास या प्राण्यापासून हत्ती रोगाचा प्रसार होतो, म्हणजे इथे उत्तर आपले ऑप्शन सी हे बरोबर आहे. तर मित्रांनो आज आपण जाणून घेतली 50 सोपी प्रश्नाची उत्तरे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.